बेस्ट ना. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom that echoes through the नमस्कार मित्रांनो, परत तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर हा दिवस काही उगवत नाही, हा दिवस मावळतोय. हो, आता वाजलेत संध्याकाळचे 7:45, ऑलमोस्ट 8 वाजायला आलेत. बट संडे असल्यामुळे आज फुल डे आराम केलेला आहे. 15 डेज चॅलेंज होतं, त्यामुळे झोप कंप्लीट नव्हती. तर आज पूर्ण जाईन आराम केला, झोप केली, पण विसरलो की 15 डेज चॅलेंज आहे, तर आपले स्टेप्स कंप्लीट करणं गरजेचं आहे. तर आज कल्याणमध्ये आहे काळा तलाव म्हणून एक जागा. जे कल्याणचे त्यांना तर ऑफकोर्स माहिती आहे, जे बाहेरचे त्यांना पण माहिती आहे, पण खूप साऱ्या लोकांना माहिती नाही ती काळा तलाव काय जागा आहे. तर तिथे संध्याकाळचं चालण्यासाठी संडेला खूप साऱ्या तिथे फन ॲक्टिव्हिटीज होत राहतात. तर तुम्हाला दाखवतो. तिथे संध्याकाळच्या टायमाला चालायला पण मजा येते, रनिंगला पण मजा येते, फिरायला पण मजा येते. खूप सारे तिथे लोक येतात. तर जाऊया आता काळा तलावमध्ये. आपला फिटनेस पण होईल आणि संध्याकाळचा टाइमपास पण होईल. तर चला डायरेक्ट काळा तलावला. तर आता पोचलो मी काळा तलावला. अशा प्रकारे आहे खूप सारं पाणी आणि ह्या साईडला आहे लोकांची चालायची जागा. हा राईट एक ट्रॅक आहे. आज काही पण करून आपले 15,000 स्टेप्स जे आहेत तर ते आता कंप्लीट करत जायचंच आहे. आता झालेले आहेत 375 स्टेप्स आणि टार्गेट आहे की 15,000 स्टेप्स कंप्लीट करण्याचा. तर बघू आता एकाच टायमामध्ये होत आहे. आता वाजले पण आहेत 8. आता बघू किती टाइम लागतोय, पण कंप्लीट करूनच जाईल. तेच म्हणत होतो की ॲक्च्युली कसं असतं की बॉडीला रेस्ट करणं पण खूप गरजेचं असतं. तर 3-4 दिवसापासून बिलकुल झोप होत नव्हती, तर आज प्रॉपर झोप पूर्ण माझी कंप्लीट केली. सकाळी उठलो, त्याच्यानंतर लेटच उठलो तसं म्हणा, पण त्याच्यानंतर थोडंसं काम केलं आणि त्याच्यानंतर मग जेवलो आणि परत थोडा वेळ झोपलो. आता संध्याकाळी उठलो आहे, पूर्ण मस्त एकदम फ्रेश वाटतं, पूर्ण झोप कंप्लीट झाली असल्यामुळे. आणि आता म्हटलं की 15 डेज चॅलेंज चालू आहे, तर परत एकदा चालायला येऊ. आणि काळा तलाव ही जागा खूप चालण्यासाठी मस्त आहे. तुम्हाला एकदा पूर्ण ओव्हरऑल दाखवतो की कशा प्रकारे. हा इथून चालायला आहे आणि इथून जे तुम्ही खूप सारे व्हिडिओमध्ये बघितले असेल ही बेल. आता इथे खूप गर्दी असते ह्या टायमाला. तुम्ही बघितलं असेल लोक तिथे ॲक्च्युली सिंगिंग वगैरे पण कदाचित चालू असते. आणि त्याच्यानंतर मग इथे आता बोटिंग वगैरे संध्याकाळच्या टायमाला इथे बोटिंग वगैरे पण चालू होते. मस्त वाटतं. आणि ॲक्च्युली इकडे खूप फ्रेश वातावरण वाटतं. म्हणजे असं इकडे ह्या साईडला बिल्डिंग आहेत, त्याच्यानंतर पाण्याचं रिफ्लेक्शन आहे. हे जेव्हा आपण लाईव्ह बघतो तेव्हा ॲक्च्युली खूप बघायला चांगलं वाटतं. तर इथे ही फॅमिली बोट पण चालते. आता बघू. आणि इथे कसं आता कल्याणमध्ये राहतो, खूप टायमापासून राहतो, तर कोण ना कोणतरी ओळखतंच. तर हे बघा अशा प्रकारे. आणि तिथे लाईव्ह सिंगिंग पण चालली आहे. तिथे संध्याकाळच्या टायमाला लोक येतात, एन्जॉय करतात. पण आपलं टार्गेट आहे की कंप्लीट करणं. हां, तर थोडी गर्दी कमी आहे म्हणून आलो. तर तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे सगळ्या गोष्टी असतात. आहे ना एकदम इंटरेस्टिंग जागा. खूप टायमापूर्वी ही जागा अशी नव्हती दिसत. इथे खूप नॉर्मली होतं, बोटिंग बिटिंग पण होती. म्हणजे ॲक्च्युली मला चांगलं आठवतं जेव्हा मी लहान होतो तेव्हा एकदम त्या साईडला तुम्हाला दाखवत होता. तर त्या साईडला लिटरली म्हणजे खूप लोक स्विमिंगला उतरायचे, पण आता खूप टायमानंतर बॅन केलं. खूप सारे इन्सिडेंट झाले, तर बॅन केलं. पण खूप फ्रेश फील होतं ह्या टायमात जेव्हा येतं. आऊल होता, दिसला की नाही तुम्हाला? तर चालू आता त्या साईडला पण लोक सिंगिंग वगैरे करत असतात. तर बघू आता. बेस्ट ना. तरी जागा किती चेंज झाली आहे. म्हणजे मी अगोदर लहानपणी यायचो, लिटरली मला आठवतं की इथे काहीच नव्हतं. आणि आता बघा कॅन्टीन विंटीन खूप चेंज झालं. हे गार्डन जे आहे
तर ते पण लिटरली आमच्या समोर बनलं आहे. त्या टायमाला इथे एवढी गर्दी नसायची, पण आता चांगलं झाल्यामुळे आणि सोशल मीडियामुळे खूप साऱ्या गोष्टी व्हायरल होतात, तर त्यामुळे इथे लोकांची गर्दी जी आहे भरपूर इथे जमते. काय इथे म्युझिक लोक एन्जॉय कसे करतात. ना आपले ओल्ड एज होम आणि अगोदर ह्या काळा तलावाचं नाव सॉरी ह्याचं नाव आधी काळा तलाव होतं, पण आता शेनाळे तलाव म्हणून पण याचं नाव आहे. आणि तिथून आता जे आहे बोटिंगसाठी चालू झालेलं आहे. हो तुम्हाला त्या एरियात दाखवतो. हां, इथून जे आहे बोटिंगसाठी जायला एंट्री आहे. इथून गार्ड वगैरे पण ठेवलेले आहेत. कोणाला यायचं असेल तिथे प्राईज वगैरे पण आहे, स्क्रीनशॉट मारू शकणार. इथे पूर्ण बोटिंग फॅमिली बोटिंग मग अशी तुम्हाला दाखवली ना, तर ही फॅमिली बोट आहे आणि ह्या छोट्या छोट्या बोट्स आहेत तुम्ही घेऊन जाऊ शकतो. ज्यांना पण बोटिंग वगैरे करायचं आहे तर ते जाऊन येऊ शकतात. मी इतक्या वर्षापासून कल्याणात राहतो, पण मी कधीच बोटिंग केली नाही. काय माहीत का, बाकी खूप साऱ्या ठिकाणी केली आहे, पण काळा तलावमध्ये मी कधीच बोटिंगला नाही आलो आहे. ते असं असतं ना, आपल्या जागेत असतं तर काय करायचं असं होऊन जातं. बट स्टील बघू. का इथे मसाज वगैरे पण आहे, जे लोक घेतात. करू दे त्यांना आराम, आपण चालू आपलं. आजोबांची सिंगिंग बघा एकदम मस्त, एकटे उभे आहेत आणि मस्त सिंगिंग चालू आहे. छोटी छोटी बातों की है यादें बड़ी, भूले नहीं क्या बात आहे. एन्जॉय करतात आपले लोक. दिवसभर स्ट्रेस असतो, कामाचं प्रेशर असतं, तर संडेला येतात मस्त मौन मौजे, हे आपलं गाणं गायचं, सगळं करायचं. हे काय काय झालंय रे, खूप दिवसापासून आमच्या आईला काय कळत पण नाही ते काय काय झालंय आणि काय काय नाही. बाबा भाईसाहेब कॅफे पिफे झाले. आय नो जे कल्याणमधले असतील ना अगोदरचे लोक, तर त्यांना पण माहीत नसेल की एवढ्या सगळ्या गोष्टी इथे ओपन झाल्यात. अरे मलाच नव्हतं माहिती. मी किती टायमानंतर आलो तर मला कळलं की इथे किती साऱ्या गोष्टी ज्या आहेत आता ओपन झाल्यात. हे बघा काय भाई आहे, कुठली काय रे चाललंय भाई, आपले लोक खतरनाक नाही. बट गुड. आमच्या लहानपणी काहीच नव्हतं, नाही तर जाम येऊन एन्जॉय केलं असतं, पण आता काय जाऊ द्या, सोडा. टॉय ट्रेन त्यासमोर या सगळ्या गोष्टी बनत होत्या, पण आता इथे चालायला खूप सारे लोक जे फिटनेस फ्रेकली असतात, तर ते लोक येतात इथे चालायला. मी स्वतः खूप वेळा येतो. आधी जेव्हा म्हणजे जे अगोदरचं बघा तुम्हाला सांगितलेलं की जे ट्रान्सफॉर्म केलेलं, तर त्या टायमाला जो हा पूर्ण राऊंड आहे, अराऊंड 1 ते 1.5 किलोमीटरच्या आसपासचा हा राऊंड आहे. तर त्या टायमाला मला चांगलं आठवतं की मी 2-2 या 3-3 राऊंड जे होतो, तर ते कंटिन्युअसली रनिंग करत मारायचो. पण काय तो टाईम होता यार. त्या टायमाला ॲक्च्युली काही नव्हतं ना, कॉलेज जायचो, जिम जायचो आणि त्याच्यानंतर घरी यायचो, त्यामुळे काय थकलेलो नसायचो. आता काय जॉबमुळे बॉडी एकदम हेऊन जातेस, थकून जाते. त्या टायमाला 2-2, 3-3 राऊंड मारायचो. त्या टायमाला यायचो, त्या टायमाला काहीच नव्हतं आणि त्या टायमाला एवढी गर्दी व्हायची बिकॉज काहीच नव्हतं. तर ज्यामुळे जे फक्त चालायला आणि पळायला लोक यायचे, तर त्या टायमाला त्या सगळे लोक ह्या साईडला इकडे यायचे काळा तलावमध्ये. पण आता ह्या सगळ्या गोष्टी ओपन झाल्या, त्यामुळे भरपूर लोक येतात. संडेला तर भरपूर भीड असते. मी खासकर संडेला येणं टाळतो इकडे काळा तलावाला. कधी आलो तर आधीमध्ये एकदा येऊन जातो, पण त्या टायमाला ह्या सगळ्या गोष्टी चालू नसतात, म्हणून मला माहिती नव्हतं. बट आता बोललो जाऊ दे, आपले स्टेप्स कंप्लीट करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आज पूर्ण दिवस काहीच झालं नव्हतं आणि चॅलेंज चालू आहे, तर त्यासाठी बोललो जाऊ दे संडेला येऊन जाऊ. मला माहिती असतं संडेला गर्दी असते, पण एवढ्या सगळ्या गोष्टी ओपन झाल्या हे नव्हतं माहिती. आणि इथे पुढे बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक पण आहे आणि तिकडे त्यांच्या खूप साऱ्या गोष्टी ठेवलेल्या पण आहेत. याच्या अगोदर मी बघितलेलं आहे,
पण एकदा चला व्हिडिओसाठी एकदा परत जातो आणि तुम्हाला पण दाखवतो की जे लोक आलेले नाही आहेत या कल्याणच्या बाहेर आहेत, तर त्यांच्या खूप साऱ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत, तर ते पण दाखवतो मी तुम्हाला. आतमध्ये पोचलोय. खूप शांतता आहे इथे, तर त्यामुळे मी आता हळू बोलतोय. आणि इथे खूप साऱ्या गोष्टी जे बाळासाहेब ठाकरेंनी जे पेंटिंग काढलेलं आहे, त्यांचा जो चष्मा आहे, त्याच्यानंतर त्यांच्या खूप सारे जुने फोटोज, तर तिथे खूप साऱ्या गोष्टी लावलेल्या आहे. आणि त्यांचे एक लाईव्ह पेंटिंग, लाईव्ह पेंटिंग नाही तर त्यांची एक इथे पेंटिंग पण आहे, तर ती पण इथे आहे. की खूप साऱ्या गोष्टी इथे बाळासाहेब ठाकरेंच्या इथे आहेत. तर तुम्हाला मी एक एक करून दाखवतो. बाळासाहेब ठाकरेंचा चष्मा आहे, त्याच्यानंतर अजून ते पाईप यूज करायचे, तर ते काढलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांच्या ज्या गळ्यात माळ होती, ते पवित्र रुद्राक्ष, ते इथं त्यांनी ठेवलेलं आहे. आणि प्लस खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथं त्यांच्या लावलेल्या आहेत. इथं लिहिलेलं आहे, तुम्ही वाटल्यास असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून पण तुम्ही वाचू शकतात. खूप सारे मस्त वाटतं इथे, आणि थंड असल्यामुळे लोक पण खूप सारे लोक इथे येतात. हे पेंटिंग्स आहेत, हा म्हटलं असं नाही की बॅनर लावले, ते प्रॉपर पेंटिंग्स आहे जे इथे लावलेले. इथे जे परफ्यूम यूज करायचं तो परफ्यूम देखील इथे ठेवलेला आहे. मसाज करायचा. आणि इथे हेडफोनमध्ये तुम्ही त्यांचे भाषण पण आहे, तर तिथं आपण हेडफोन लावून जे आहे आपण ऐकू शकतो. ही एक साईड आहे, आणि त्याच्या दुसऱ्या साईडला पण जे आहे दुसऱ्या साईडला पण खूप साऱ्या गोष्टी ठेवल्या, तर तुम्हाला त्या पण गोष्टी तुम्हाला दाखवतो. आता फिलहाल बाहेर जातो. आणि हा एक हॉल आहे, आणि सेकंड एक त्या आय थिंक त्या साईडला तो आहे हॉल आहे, तर त्या साईडला पण बऱ्याच गोष्टी तिथे ठेवलेल्या आहेत, तर त्या साईडला जातो मी. आता खूप टायमापूर्वी आलेलो तर मला आठवत नाही, अजून पण काहीतरी ठेवलेलं. आय थिंक त्यांचं पेन वगैरे पण जे ते वापरायचं ते पण त्या साईडला ठेवलं. मी खूप टायमा अगोदर आलेलो, तर त्यामुळे मला आता खरंच आठवत नाही आहे. आणि पाठवून बघा भाई काय फोटो दिसतोय, मग तुम्हाला दाखवतो. पाठवून पण खतरनाक दिसतो ना फोटो. आपण गेट कधी ओपन झाला? हा, हिला काय काय नवीन नवीन गोष्टी इथे ओपन होतात काय कळत नाही. हा साईडला जे आहे हा सेकंड हॉल आहे, तर इथे खूप साऱ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत. चप्पल, त्याच्यानंतर हे जुने काय कॅसेटी आहेत त्या टायमाच्या, ज्या टायमाचे ते ऐकायचे. प्रत्येक ठिकाणी त्यांचे भाषणं लावलेले आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे एक चित्रकार होते, तर त्या टायमाला त्यांनी जे व्यंगचित्र जे काढलेले आहेत, तर ते व्यंगचित्रसुद्धा इथे आहे. बेस्ट वाटतं ना की एक स्लो दाखवतो, तुम्ही वाटल्यास फास्ट फॉरवर्ड करून बघू शकतात. की अगर कोणाला थांबून तुम्हाला काही स्क्रीनशॉट वगैरे काढायचं आहे तर तुम्ही काढू शकतात. असं माहिती आहे का त्यांनी वापरलेलं आहे. ते चित्रकार होते, जसं त्यांचे व्यंगचित्र, तर त्यांचे काही टूल्स, त्यांचे पेन, पेन्सिल, शाईची बॉटल, ते जे वापरायचे ते सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत.
किंवा इथे व्यंगचित्र काढता येतं त्यांच्या पण व्हिडिओ इकडे आहेत. त्यांची एक शाल पण आहे तिथे आहे आणि ही शाल बघा त्यांनी तिथे घातलेली पण व्हिडिओमध्ये थांबा दिसेल तुम्हाला. हे बघा त्यांच्या पाठीवरची शॉल आहे तर ती शॉल ही आहे तर ती पण शॉल इथे ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे एक महापुरुषाच्या खूप साऱ्या गोष्टी इथे कल्याण काळा तलावाच्या इथे ठेवलेल्या आहेत. तर तर जे आपण म्हणतो म्युझियम तर त्यांच्या खूप साऱ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत. तर अगर तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही एकदा येऊन बघू शकतात. तर राईट नाव आता मी आता माझे पहिले स्टेप्स कंप्लीट करतो. 2000 आसपासच्या 2000च्या आसपास आता स्टेप झालेले आहेत. तर आता स्टेप कंप्लीट करतो, फटाफट चालतो कारण आता दाखवत बसलो तर आता खूप टाईम होईल. तर फटाफट चालतो आणि तुम्हाला बघू आता डायरेक्ट कधी भेटतो आहे. असं पूर्ण असं सर्कल आहे. इथून जे पूर्ण तिथपर्यंत ती जी वेल तुम्हाला दाखवली तिथे तिथून पूर्ण ती पट्टा तिकडून इकडे जो बाळासाहेब ठाकरेंचा जो तुम्हाला स्मारक दाखवला आणि तिकडून इकडे. तर अशा प्रकारे हा पूर्ण सर्कल आहे. तर आता 15,000 स्टेप्स कंप्लीट करू. मगासपासून लक्षात येत नाही मी 15,000 बोलतोय 10,000 बोलतोय. क्लिप बघावी लागेल. 15,000 नाही बाबा 10,000 स्टेप्स कंप्लीट करू. तर आता 2,000 क्रॉस झालेलं आहे. तर आता फटाफट 10,000 स्टेप्स कंप्लीट करू. मगासपासून आय थिंक सो 15,000 स्टेप्स बोलतोय. 15,000 नाही 10,000. तर मित्रांनो थोडं मी आता रनिंग पण केलं. चालतो आहे फास्ट चालतो आहे. पूर्ण आता राईट ना ओलं झालेलं आहे आणि स्टेप्स 7,500 स्टेप्स कंप्लीट झालेल्या आहेत. तर सगळ्या गोष्टी भेटल्या आणि आता खूप टायमापासून चालतो आहे आणि इथे आपल्या जागेवर चालतो आहे. तर खूप सारे ओळखीचे लोक पण भेटतात. तर त्यामुळे मग 1-2 मिनटं बोलतो कारण मग डायरेक्ट गेलं तरी चांगलं नाही वाटत आहे. तर बट 10,000 स्टेप्स कंप्लीट करूनच घरी जाईल. 7,500 स्टेप्स कंप्लीट झालेलं तुम्ही बघितलं. मी आज पूर्ण टाईम वॉच घातलीच नव्हती. जे पण घरात चालत वगैरे होतो तर ते विदाऊट वॉचच चालत होतं. तर मग म्हणजे सॉरी चालून म्हणजे पळून दमलं तर आवाज पण नीट नाही निघत आहे. तर 7.5 तर सॉरी तर ते आपण 0 स्टेप्स करून निघालेलो. तर काही टायमातच 7,500 स्टेप्स कंप्लीट झाला आहे. म्हणजे अगर तुम्ही विश्वास केला की तुम्हाला करायचंच आहे आणि तुम्ही ठरवलं की नाही करायचंच आहे तर तुम्ही 100% जे आहे तुम्ही तुमचं जे गोल आहे ते कंप्लीट करू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला कोणी नाही रोखू शकत. उलट आज मम्मी पण म्हटले की ह्या कशाला जातो आता उद्याच जा डायरेक्ट आराम कर. पण नाही जे टार्गेट घेतलं आहे तर ते कंप्लीट केलंच तरच घरी जाईल. और यही एक मर्द की पहचान होती है. साला जो बोला है वो तो करके दिखाऊंगा. 15 डेज चॅलेंज आहे. वेट अँड वॉच. अँड मित्रांनो फायनली माझे 10,000 स्टेप्स जे आहेत तर ते आत्ता कंप्लीट झाले आहेत. लाईट हे पाठी लाईटी त्यामुळे. तर येस माझे 10,000 स्टेप्स कंप्लीट झालेत. आता वाजले 10. पूर्ण 2 तासामध्ये 10,000 स्टेप्स कंप्लीट. मजा आली. इथे फिरून पण खूप टायमानंतर काळा तलावला आलो तर भारी चांगलं वाटलं. मजा पण आली. स्टेप्स पण कंप्लीट झालं. आज कंटाळा केलेला पण नंतर म्हटलं नाही 10,000 स्टेप्स कंप्लीट करूनच जाईल. तर तुम्ही पण तुमचं टार्गेट घ्या. स्टेप्स कंप्लीट करूया. आता घरी जाईल फटाफट थोडंसं जेवेल आणि मग झोपेल. सॉरी आधी घरी पोचेल जेवण करेल मग व्हिडिओ एडिट करेल आणि त्याच्यानंतर झोपेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बघत राहा. उद्या मंडे आहे. आज संडे असल्यामुळे जिम बंद होती तर उद्या मंडे. उद्या सकाळी जाईल जिममध्ये. फुल डे ग्राइंड भाई तोड के रख देंगे. आणि एक लाईन आहे तुम्हाला नक्कीच माहिती असेल की मत पडो चक्कर में जब कोई भी नहीं है टक्कर में. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम हर हर महादेव. Concrete dreams where the neon glows.
flows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pound like a heartbeat fight.